आता बघूयात तुम्हाला आवडणारा सगळ्यात सोपा, सुंदर आणि मजेशीर टॉपिक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जर तुम्हाला रेंज, डोमेन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या माहित असतील तर हे वेगळ्याच्याने काही लक्षात ठेवण्याची गरजच नाहीये. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे रेंज आहे ते इनव्हर्सचं डोमेन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे डोमेन आहे ते इनव्हर्सचं रेंज. डोमेन म्हणजे इनपुट, तुम्ही त्याला काय देऊ शकता, मग या एक्सच्या जागी मी असं काय काय पुट करू शकतो, एक्सच्या जागी मी काय काय पुट करू शकतो की मला आउटपुट प्रॉपरली भेटेल. तर एक्सच्या जागी आपण पुट करू शकतो बेटा -1 से लेके 1 तक. ओके, -1 पासून ते 1 पर्यंत. आणि रेंज म्हणजे मग अशी वस्तू की आपल्याला काय काय भेटू शकतं. साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स दोघांचं डोमेन सेम आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये दोघांचं रेंज सेम आहे. आठवलं? साइन इनव्हर्स साठी रेंज मिळणार आहे -π/2 पासून ते π/2, -π/2 पासून ते π/2 पूर्ण y ऍक्सिस. कॉस इनव्हर्स साठी जर बघायचं तर x ऍक्सिस 0 से लेके π तक. टॅन इनव्हर्स साठी आपण x च्या जागी काय काय पुट करू शकतो, x च्या जागी काय काय, तर x च्या जागी आपण -∞ पासून तर इन्फिनिटी पर्यंत एनी रिअल नंबर पुट करू शकतो. मग या ठिकाणी तुम्ही रिअल नंबर सुद्धा म्हणू शकता. याच आपल्याला रेंज काय मिळणार आहे, तर लक्षात घ्या जे आपल्याला साइन साठी मिळालं होतं तेच मिळतं आहे, फक्त एकच फरक आहे. काय फरक आहे बघा बरं, काय फरक आहे सांगा. या ठिकाणी फरक मला सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की साइन इनव्हर्स आणि टॅन इनव्हर्सच्या रेंज मध्ये काय फरक आहे. फक्त एकच फरक आहे, ठीक आहे. टॅन इनव्हर्सचं कुणाचं, टॅन इनव्हर्सचं आणि कॉट इनव्हर्सचं दोघांचं डोमेन सेम आहे. एनी रियल नंबर -∞ से लेके इन. कॉट इनव्हर्सचं रेंज काय आहे, जे कॉस इनव्हर्सचं आहे ते कॉटचं, जे कॉस इनव्हर्सचं आहे तेच कॉट इनव्हर्सचं, फक्त थोडासा फरक काय, जो की टॅन इनव्हर्स साइन इनव्हर्स मध्ये सांगितलं होतं. कोसेक इनव्हर्सचं पण डोमेन तेच आहे. काय, कोणताही रिअल नंबर बट -1 से लेके 1 तक. सर मग तुम्ही आम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार होते, सुरुवातीला म्हणले सांगा सर, तर सांगतो बेटा. सगळे इनव्हर्स फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणारच, बरोबर. ऑल फंक्शन येणारच, ठीक आहे. मग साइन इनव्हर्स -π/2 से लेके π/2 तक. ओके, त्यानंतर टॅन इनव्हर्स -π/2 से लेके π/2 तक, बट -π/2 आणि π/2 सोडून. ओके, मग ते इक्वल नाही. आणि कोसेक इनव्हर्स -π/2 पासून ते π/2 पर्यंत म्हणजे पूर्ण y ऍक्सिस. फक्त कोसेकला 0 नाही. त्यानंतर कॉस इनव्हर्स 0 से लेके π तक, पूर्ण x ऍक्सिस 0 से लेके π तक. कॉट इनव्हर्स 0 से लेके π तक, बट 0 आणि π नाही. त्यानंतर कोणता, सेक 0 से लेके π तक, बस ये π/2.